हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही चाललो आहोत फिरायला. सांगा कुठे? थांबा. बघा काय ते झाडं, काय तो डोंगर, काय ते आकाश, सगळं ओके मध्येच आहे, ओके मध्ये. तर बघता बघता आम्ही पोचलो, पण ज्याची वाट पाहत होतो फायनली तिथे पोचलो. हीच ती आळंदी, आणि हिला देवाची आळंदी असेही म्हणतात. खूप शांत असं वातावरण आणि थंड हवा चालू होती. थोड्या वेळासाठी आम्ही तिथे बसलो आणि त्यानंतर मग निघालो तेव्हा तिथून निघावंसंही वाटत नव्हतं. तेव्हाच दिसलं मला हे. काय आहे हे? वीणा. हे जेव्हा दिसलं तेव्हा असं वाटलं याचाही छोटासा व्हिडिओ घ्यावं. हे गाईच सोना मुंबईकर तिची बहीण, काय नाव तुझं? अर्चना गायकवाड. येस. अशा प्रकारे माझ्या बहिणीचा नवरा माझी ओळख करून पब्लिक आणि छोटा आम्हाला गाईच भेटलेला आहे. हा खूप स्टंटबाजी करत आहे. हा येड आहे. तर मी आलेली आहे आळंदीला, आणि इथे खूप छान अशी थंड हवा चालू आहे आणि खूप छान वाटते मला. मी माझ्या बहिणीकडे आली आहे. तुम्ही पण आळंदीमध्ये राहत असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा कुठं राहतात. हां, आम्ही आलो आहे इथे आळंदीला. तर तुम्ही जर जवळपास कुठे राहत असेल तर माझ्या चॅनलमध्ये, माझं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही इथे जवळपास कुठे राहताय, असं बोलायचं. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आळंदीवरून. आणि आम्हाला इकडनं निघायची इच्छा तर होत नव्हती, पण विचार केला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊया आम्ही, आणि आम्ही निघालो त्यासाठी. पुढे जाऊन आम्ही थांबलो. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आळंदीवरून. आणि आम्हाला इकडनं निघायची इच्छा तर होत नव्हती, पण विचार केला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊया आम्ही, आणि आम्ही निघालो त्यासाठी. पुढे जाऊन आम्ही थांबलो. आणि अशा प्रकारे आम्ही आत आलो. आणि आत येतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दिसली, आणि आम्ही तिथे जाऊन पाया वगैरे पडलो. आणि आम्ही जास्त इथं फोटो वगैरे काढले नाही. आणि बाजूलाच संगमेश्वर मंदिर होतं. संगमेश्वर मंदिराच्या आतमध्ये शिरताच आम्ही तिथे देखील जाऊन आतमध्ये दर्शन घेतलं. शिवलिंग आहे तिथे, दर्शन घेतलं. आणि बाजूलाच गणपती बाप्पांचं देखील दर्शन घेतलं. आणि गणपती बाप्पांच्या दर्शनानंतर आम्हाला पुढे जाऊन विठ्ठल रखुमाई ह्यांची मूर्ती सुद्धा दिसली, आणि त्यांच्यासुद्धा दर्शन घेतलं. मंदिरामध्ये बसण्यासाठी ही सीट होती, आणि त्या सीटवरती जे लिहिले ते बघून खूप छान वाटलं, म्हणून व्हिडिओ घेतला. आलेलो आहो संगमेश्वरला. आणि आणि हे बघू शकता तुम्ही. ड्रायव्हर बघून जाऊ. गाईज हिच्या नाका नादाला लागू. सेलिब्रिटी म्हणून लोकांची फसवणूक करत आहे. लोकांची फसवणूक करते, हिच्या नादी नका लागू. सगळ्यांना माहिती आहे. चला सेलिब्रिटी की नका, त्याला चिडवण्यासाठी मला एक बहाणाच पाहिजे असतो. आणि असं करत आम्ही बाहेर आलो. आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी काढली आणि निघालो आमच्या घरासाठी. आणि खूप फिरल्यानंतर तर भूक तर लागणारच. मग त्यानंतर आम्ही घेतले मिसळपाव. आणि मिसळपाव खाल्ल्यानंतर कसलं मिसळपाव होतं, एकदम झणझणीत. ते खाल्ल्यानंतर पोट भरलं, आणि परत आम्ही निघालो आमच्या घरासाठी. मग काय, असं हिरवगार वातावरण, निसर्गाची मज्जा घेत निघालो घरासाठी. आणि गाणी म्हणत निघालो. असं वाटत होतं की जागेवरच तिथेच थांबून राहावं, पण काय करणार, घरी जाणं महत्त्वाचं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही बिल्डिंगच्या खाली पोचलो. आणि हा होता माझा छोटासा ब्लॉग. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, म्हणजे मी अजून नेक्स्ट ब्लॉग बनवेल तुमच्यासाठी. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. आणि पुढील ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.